नमस्कार. महाराष्ट्र नव्यामध्ये पुन्हा आपले स्वागत. माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांची एक खास मुलाखत. महाराष्ट्र नव्या न्यूज चॅनल प्रतिनिधी तुकाराम सुतार, कॅमेरामन अभय पवारसह सांगली. देशाच्या भवितव्य ठरणारी निवडणूक लोकसभेची संपन्न होते आणि आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. माझ्या अगोदर भगवान काका बोलले, संजय मोरे बोलले, विलास काळेबा बोलले आणि अजिंक्याने आपलं मनोगत व्यक्त केलं. निश्चितपणे देशाच्या चाव्या कुणाच्या हातात द्याव्यात यासाठी ही निवडणूक आहे. मला जाणीव आहे संजय काका सांगलीवाडीत कमी आले, यानंतर दोनदाच आले, 2-3 वेळा कार्यक्रम भेटला, आले नाही. त्यांची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. जिल्ह्यातली 550 गावं त्या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे आणि सगळ्या गावात फिरत असताना मग माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता ज्या भागात आहे, जिथं भाजपचा बालेकिल्ला आहे, तिथं थोडं टाळलं तर चालू शकतं की भूमिका काही वेळा घेतली गेली आणि मग आपला संपर्क कमी झाला. परंतु संजय काकानं संपर्काचं केलेलं काम, खास करून ताकारे टेंबो मैशाळ आपलेच भाऊबंद आहेत, अगदी मिरज पूर्व भागापासून ते जत आटपाडी सांगोल्यापर्यंत यांना पाणी देण्याचं काम गेल्या 5 वर्षात त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्यासाठी लागल तिथून अगदी केंद्राकडून राज्याकडून निधी आणायचं काम केलं आणि आज 90% त्या योजना पूर्ण केले. एक मोठं पुण्याचं काम भारतीय जनता पक्ष याच्या माध्यमातून, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केलं. हे मी मुद्दामून सांगतोय कारण फक्त आपल्याशी संपर्क कमी आहे म्हणून आपण काहीतरी विचार करायचा हे चुकीच होईल. आपण देशाचा विचार केला पाहिजे. गेल्या 2-4 वर्षातले, खास करून गेल्या वर्षातले जर आपल्या आणि आपल्या शेजाऱ्या देशाने आपली काढलेली आगळीक असेल, मग पाकिस्तान असेल, चायना असेल, या बाबतीत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली भूमिका ही आपल्याला विचारात घ्यावी लागेल. पुलवामा इथं झालेला हल्ला आणि त्याच्यावर 8 दिवसात झालेली प्रतिक्रिया ही एखादा कणखर आणि पोलादपूर असणाराच नेता करू शकतो आणि ते फक्त नरेंद्र मोदी साहेब. आणि हे आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावं लागेल. योजना, विकास कामं या बाबतीत तर आपण अग्रेसर आहोतच, परंतु हे सुद्धा महत्वाचं फार आहे. या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या आहेत आणि या गोष्टीच्या बाबतीत आपल्याला मतदारापर्यंत जाऊन सांगावं लागेल. आज जे काय अजिंक्यनाथं कामं वाचून दाखवली ही मोठी आणि महत्वाची कामं आहेत. याचा अर्थ एवढीच कामं होणार